नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे चालू घडामोडीचे आणि तसेच जीकेचे महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेत. हे प्रश्न बघा 100 प्रश्न आहेत जे आपण फास्ट पद्धतीने फक्त प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि अगोदर पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे प्रश्न आपण कव्हर केलेत आणि सध्या लेटेस्ट ज्या चालू घडामोडी ते प्रश्न त्यामध्ये ॲड करून 100 असे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले. तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. पहिला प्रश्न आहे, 1 जानेवारी 2023 रोजी टिंबटिंब या देशाने युरो चलन स्वीकारले. तर पर्याय सी, क्रोएशिया या देशाने 1 जानेवारी 2023 रोजी बघा युरो चलन स्वीकारले आहे. दुसरा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर पर्याय सी, सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्याचे कोण आहे? तर राजीव कुमार. तिसरा प्रश्न आहे, जागतिक सुरक्षा परिषद 2023 कोठे भरली होती? पर्याय ए, जयपूर राजस्थान या ठिकाणी जागतिक सुरक्षा परिषद 2023 ही भरली होती. चौथा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती. तर पर्याय ड, गोपाळ कृष्ण गोखले यांनी बघा भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. पाचवा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर पर्याय ब, भरड धान्य हे बघा संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 हे वर्ष घोषित करण्यात आले होते. 2024 चे बघा उंट वर्ष आणि 2025 हिमनदी संरक्षण वर्ष. सहावा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर पर्याय अ, रशिया या देशामध्ये बघा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? तर पर्याय अ, ठके असे म्हणतात बघा महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला. आठवा प्रश्न आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर पर्याय ब बघा दक्षिण कोरिया हा देश नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश बनलेला आहे. नववा प्रश्न आहे, तो मी नव्हेच या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर पर्याय ब, आचार्य अत्रे हे बघा तो मी नव्हेच या नाटकाचे लेखक आहेत. दहावा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर पर्याय अ, रॉजर बिनी हे बघा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. जय शाह हे सचिव आहेत. राहुल द्रविड मुख्य कोच आहेत. 11वा प्रश्न आहे, राज्यसभेचे किती खासदार दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? तर पर्याय सी, 1/3 सभासद हे बघा दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. कशाचे? तर राज्यसभेचे. 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीस वृद्ध गंगा म्हणून संबोधले जाते? तर पर्याय अ, गोदावरी नदीस बघा वृद्ध गंगा म्हणून संबोधले जाते. 13वा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? तर पर्याय सी, शिकागो अमेरिका या ठिकाणी बघा स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद ही भरली होती. पुढचा प्रश्न आहे 14वा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव टिंबटिंब तर वेल्हे तालुक्याचे नवीन नाव टिंबटिंब हे असणार आहे. IMP प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा, परीक्षेमध्ये हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर पर्याय ब बघा अहिल्यादेवी नगर आणि राजगड. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बघा अहिल्यादेवी नगर आणि वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे होणार आहे. 15वा प्रश्न आहे, सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे? तर पर्याय ब, मदुराई या ठिकाणी सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे.
16वा प्रश्न आहे, जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश कोणता आहे? तर पर्याय सी रशिया हा देश बघा जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक चिमणी दिन व आनंदी दिन केव्हा साजरा केला जातो? तर 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस व आनंद दिवस हा बघा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, पोखरा शहरास कोणत्या देशाने पर्यटन राजधानी बनविली आहे? तर पर्याय ड नेपाळ या देशाने पोखरा या शहरास पर्यटन राजधानी बनवली आहे. पुढचा प्रश्न आहे, रणजी करंडक 2024चा विजेता कोणता संघ आहे? तर पर्याय सी मुंबई हा बघा रणजी करंडक 2024चा विजेता संघ आहे. उपविजेता आहे विदर्भ. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? तर बघा वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. म्हणजेच घटना दुरुस्ती 368, राष्ट्रपती राजवट 356, राष्ट्रीय आणीबाणी 352 आणि राष्ट्रपतींना दयेचा अधिकार 72. तर हे चारही ऑप्शन बघा योग्य आहेत. हा पर्याय टाकायचा राहिला तरी मी सांगतोय हे बघा चारही ऑप्शन हे सर्व बरोबर आहेत, तरी कन्फ्यूज होऊ नका. पुढचा प्रश्न आहे, सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2024 विजेता खेळाडू कोण बनला आहे? तर पर्याय ड मॅक्स वर्स्टेपेन हा बघा सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2024चा विजेता हा बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, CP राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांच्यावर कोणत्या राज्याच्या अतिरिक्त राज्यपालाचा कार्यभार हा सोपवण्यात आला आहे? तर पर्याय सी तेलंगणा या राज्याचा बघा अतिरिक्त कार्यभार CP राधाकृष्णन यांच्यावर सोपवण्यात आला आहे आणि ते झारखंडचे सध्याचे राज्यपाल देखील आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोणत्या शहरात सुरू झाला आहे? तर पर्याय अ दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे हा सुरू झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, लमितीये लष्करी सराव 2024 कोणत्या दोन देशांमधील आहे? तर पर्याय ड भारत व सेशेल्स या दोन देशांदरम्यानचा हा लमितीये लष्करी सराव आहे. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर पर्याय ड 1935 साली बघा रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे? तर शक्तिकांत दास. आणि रिझर्व्ह RBIने बघा नुकतंच 90वा स्थापना दिवस हा साजरा केला आहे. पुढचा प्रश्न आहे, पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचे आहे? पर्याय ड अप्पर पोलीस महासंचालक पद हे बघा आहे पोलीस आयुक्त नवी मुंबई. पुढचा प्रश्न आहे, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? पर्याय क जीवनसत्वाच्या अभावामुळे बघा स्कर्वी हा आजार होतो. पुढचा प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरले जाते? तर पर्याय ब सोनार तंत्रज्ञान हे बघा समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये शरीरातील शर्करेचे प्रमाण हे नियंत्रणात राहत नाही? पर्याय ब मधुमेह या रोगामध्ये शरीरातील शर्करेचे प्रमाण हे बघा नियंत्रणात राहत नाही. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर पर्याय यामध्ये दिला नाही. तर बघा 360 आपले योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय राज्यघटनेतील 360 कलमान्वये आर्थिक आणीबाणी ही लागू करता येते. 15वा प्रश्न आहे, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? तर पर्याय ड बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? तर पर्याय ड नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा व पंचगंगा या नदीचा संगम होतो.
पुढचा प्रश्न आहे, एक राष्ट्र एक निवडणूक या विधेयकाशी संबंधित समिती कोणती? तर पर्याय सी रामनाथ कोविंद समिती ही बघा याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, ओम बिर्ला हे कितव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत? तर पर्याय अ 17व्या लोकसभेचे अध्यक्ष हे बघा ओम बिर्ला आहेत. आता 18वी लोकसभेची निवडणूक आता पार पडणार आहे आणि ती किती टप्प्यात होणार आहे? तर बघा 7 टप्प्यामध्ये ती होणार आहे. 17व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये पार पडणार आहे? तर बघा पर्याय अ 7 टप्प्यांमध्ये बघा भारतातील लोकसभा निवडणूक ही पार पडणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय अ NK सिंह हे बघा 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अरविंद पनगारिया यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर KC नियोगी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेप्रमाणे खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? तर पर्याय ब परराष्ट्र व्यवहार बघा भारतीय राज्यघटनेप्रमाणे राज्यसूचीमध्ये येणारा विषय नाही. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस तर पोलीस महासंचालक टिंबटिंब आहेत. तर पर्याय सी रश्मी शुक्ला ह्या बघा महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या पोलीस महासंचालक आहेत. राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस. पुढचा प्रश्न आहे, साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय अ नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा साल्हेर किल्ला आहे. पुढचा प्रश्न आहे, फ्लेमिंगो अभयारण्य खालीलपैकी कोठे आहे? तर पर्याय ब ठाणे खाडी या ठिकाणी फ्लेमिंगो अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे, WPL महिला IPL 2024चा विजेता संघ कोणता बनला आहे? तर पर्याय ब RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा बघा WPL महिला IPL 2024चा विजेता संघ बनला आहे. 2023चा विजेता संघ कोणता होता? तर MI. 2023चा विजेता संघ हा MI होता. 2024 मध्ये बघा RCB कोणाला हरून विजेती बनली आहे? तर दिल्ली या संघाला हरून विजेती बनली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर पर्याय सी डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर पर्याय ड राष्ट्रपती हे बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करत असतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणास म्हणतात? तर पर्याय क संत नामदेव यांना बघा महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, FIH हॉकी विश्वचषक 2023 ची विजेता व उपविजेता यांची योग्य जोडी कोणती? तर पर्याय सी जर्मनी व बेल्जियम ही बघा 2023च्या FIH विश्वचषक 2023 ची विजेता जोडी आहे. आयोजन कोणत्या ठिकाणी होते? तर भारतातील ओडिसा या ठिकाणी याचे आयोजन होते. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर N गोपीनाथन यांच्या नेतृत्वाखाली भारतात कोणत्या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली? तर पर्याय ब वेल्लूर या ठिकाणी डॉक्टर N गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 2024च्या 20व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे पार पडतील? तर पर्याय सी ग्लासगो UK या ठिकाणी 2024च्या 20व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ह्या पार पडणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, आपल्या देशात कोणत्या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही प्रणाली अंमलात आली? तर पर्याय ड 1 जुलै 2017 रोजी वस्तू व कर सेवा ही प्रणाली बघा आपल्या देशामध्ये अंमलात आली. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर पर्याय ब राजेंद्र प्रसाद हे बघा संविधान सभेचे अध्यक्ष होते.
पुढचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? तर पर्याय अ 11 एप्रिल 1827 साली महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न आहे वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पर्याय ब श्वेतक्रांती किंवा धवल क्रांती याशी संबंधित आहे बघा वर्गीस कुरियन हे नाव. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? पर्याय ड देवेंद्र फडणवीस हे बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री आहेत. भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा हे गृहमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे. उद्योग मंत्री आहेत बघा उदय सामंत आणि धनंजय मुंडे आहेत ते कृषी मंत्री. पुढचा प्रश्न आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर पर्याय सी रयत शिक्षण संस्थेची स्थापना बघा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर पर्याय अ 5 जून. 5 जून या रोजी बघा जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर पर्याय ड डी वाय चंद्रचूड हे बघा भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते? तर पर्याय ड वाहन या क्षेत्राला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? तर पर्याय अ ब दोन्ही बरोबर म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरात या दोघांची निर्मिती बघा 1 मे 1960 रोजी झाली. पुढचा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर पर्याय ब उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे बघा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. सध्या उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड. जगदीप धनखड हे बघा उपराष्ट्रपती आहेत म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण? तर जगदीप धनखड सध्या आहेत. पुढचा प्रश्न आहे परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? तर पर्याय सी डॉक्टर विजय भटकर हे बघा परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ आहेत. पुढचा प्रश्न आहे 19 जुलै 1969 साली देशातील किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर पर्याय अ 14 बँकांचे राष्ट्रीयकरण बघा 19 जुलै 1969 साली करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे 2022च्या WHO अमृत महोत्सवी 75 वर्ष सभेची मुख्य संकल्पना काय होती? तर पर्याय ड शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता. पुढचा प्रश्न आहे संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? तर पर्याय ड इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धती विकसित झाली. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय ब कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बघा 28वी महानगरपालिका. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे लेखक संत ज्ञानेश्वर आहेत? तर पर्याय अ भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक संत ज्ञानेश्वर आहेत. सांगली जिल्ह्यातील चांदोली हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर पर्याय सी वारणा या नदीवर आहे बघा सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण. खालीलपैकी कोण पुणे कराराशी संबंधित आहेत? तर पर्याय ब डॉक्टर BR आंबेडकर व महात्मा गांधी हे बघा पुणे कराराशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे समर्थ रामदासांची समाधी कोठे आहे? तर पर्याय ड सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतींनी केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? पर्याय
CS राजीव यांची बघा राष्ट्रपतींनी केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर पर्याय हरियाणा राज्याचे बघा ते मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी राजीनामा दिला आहे. पुढचा प्रश्न आहे, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर पर्याय सी गुरु शिखर हे बघा अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न आहे, लचित बोरफुकर यांच्या 125 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर पर्याय जोरहाट आसाम या ठिकाणी लचित बोरफुकन यांच्या 125 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, भरपूर परीक्षेत विचारला आहे बघा 2023 मध्ये, तर हा खूप वेळा विचारला आहे. तर गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे लेखक कोण आहेत? तर पर्याय राजा बडे हे बघा या गीताचे लेखक आहेत. गायले कोणी आहे? तर शाहीर साबळे. पुढचा प्रश्न आहे, एकाच राज्यातील व्यापारास केंद्र शासनाकडून टिंब आकारला जातो? तर पर्याय ब CGST हा बघा एकाच राज्यातील व्यापारास केंद्र शासनाकडून आकारला जातो. पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात सारा बंदीची चळवळ सुरू केली? तर पर्याय ब खेड या जिल्ह्यामध्ये सारा बंदीची चळवळ सुरू केली शेतकऱ्यांनी. पुढचा प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे कशाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे? तर पुस्तकांचे. पर्याय पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव. पुढचा प्रश्न आहे, 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले होते? तर पर्याय सी मीराबाई चानू यांनी बघा 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले होते. पुढचा प्रश्न आहे, मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले? तर पर्याय मध्य रेल्वे. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला? पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी विरासत साडी महोत्सव हा पार पडला. पुढचा प्रश्न आहे, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी व अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंब करण्यात आली? तर पर्याय ब हरित क्रांती. पुढचा प्रश्न आहे, फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आघाडीवर कोण आहे? तर पर्याय बर्नार्ड आर्नॉल्ड हा बघा फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आघाडीवर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे? तर पर्याय सी इराह हा बघा भारतातील पहिला AI आधारित चित्रपट बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे? तर पर्याय मल्काजगिरी तेलंगणा हा बघा भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. पुढचा प्रश्न आहे, महिला IPL WPL 2023चा विजेता संघ कोणता आहे? तर पर्याय सी MI हा बघा 2023चा विजेता संघ आहे. पुरुषांचा कोण होता? तर चेन्नई सुपर किंग्स. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या दिवशी पार पडली? पर्याय 9 डिसेंबर 1948 साली संविधान सभेची पहिली बैठक ही पार पडली. 9 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न आहे, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकांचे नाटककार कोण आहेत? तर पर्याय प्रोके अत्रे हे बघा तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार आहेत. पुढचा प्रश्न आहे, दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय सी कार्ल मार्क्स हा बघा दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक आहेत. टिंबच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात.
पर्याय सी ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात. रशिया या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? पर्याय सी व्लादिमीर पुतिन. हे बघा, रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. कितव्यांदा? तर 5व्यांदा. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सध्या कोण आहेत? पर्याय ड अजित डोवाल. हे बघा, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पुढचा प्रश्न आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? पर्याय अ सिग्मोमॅनोमीटर. हे बघा, रक्तदाब मोजण्यासाठी उपकरण वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, नर्मदा आणि तापी या टिंबटिंब नद्या आहेत. पर्याय ब पश्चिम वाहिनी नद्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला आहे? पर्याय अ जेम्स अँडरसन. हा बघा, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन्स आहेत? पर्याय ड एकूण 20 पोलीस स्टेशन आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय सी रायगड या जिल्ह्यामध्ये आहे बघा, कर्नाळा पक्षी अभयारण्य. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे? तर पर्याय सी डेबूची झिंगराजी जानोरकर. हे बघा, संत गाडगे महाराजांचे मूळ नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, 1974 मध्ये भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? पर्याय सी पोखरण या ठिकाणी 1974 साली भारताने अणुचाचणी केली. भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? पर्याय ड पुणे या ठिकाणी भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प उभारला जाणार आहे. 1992 मध्ये कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली? पर्याय सी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 1992 मध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्राचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? पर्याय ड 50% जागा ह्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस आजी आणि आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे? पर्याय सी 10 सप्टेंबर हा दिवस आजी आणि आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे महाराष्ट्र सरकारने. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय ब CSST CST दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषविले नाही? तर पर्याय ड लीला सेठ यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद हे भूषवलेले नाही. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कोणते शहर जिंकून घेतले? तर पर्याय ब कॉन्स्टँटिनोपल. हे शहर बघा 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतले होते. पुढचा प्रश्न आहे, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पर्याय अ डॉक्टर होमी भाभा हे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही? तर पर्याय ब माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार हा बघा मानवी हक्कांमध्ये याचा समावेश होत नाही. भारताने कोणाच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली? पर्याय ब कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली. पुढचा प्रश्न आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणी केला आहे? तर पर्याय ब फ्रेडरिस मॅक्सम्युलर. फ्रेडरिस मॅक्सम्युलर यांनी बघा हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला आहे.
पुढचा प्रश्न आहे, वरुणा 2023 हा नौदल सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील आहे? पर्याय अ, भारत व फ्रान्स या 2 देशांमधील बघा वरुणा हा नौदल सराव आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर पर्याय ब, ताडोबा लेणी हा बघा चुकीचा पर्याय आहे. बाकी सर्व योग्य पर्याय आहेत. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली? तर पर्याय सी, एनसीसीची स्थापना बघा शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे बघा महत्त्वाचे 110 आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे चालू घडामोडीचे व जीकेचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. याची जर PDF तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.